आज एक मराठी फैमिली से मैं मिलने जा रही हूँ जो फाउंडर और ट्रस्टी है सावली चैरिटेबल ट्रस्ट के। और उन्होंने बहुत काम किया है। जो आदिवासी विलेजेस होते हैं महाराष्ट्र में, ऐसे आदिवासी विलेजेस बहुत हैं। और ठाणे जिला में इस तरह से 2-3 गांव हैं, विक्रमगढ़, जवार, वाड़ा, डहाणू। तो ऐसे में जो आदिवासी वहाँ पर रहते हैं तो उनके लिए ये काम करते हैं, स्कूल की मेडिकल फैसिलिटी देते हैं, उनको खाना पीना, उनके लिए बहुत सारे उन्होंने काम किए हैं जो मैं उनके साथ बात करके आपके साथ शेयर करूंगी। हालांकि वो मराठी में बात करेंगे लेकिन मैं यकीन मानती हूँ कि आपको वो ज़रूर समझ में आ जाएगा। नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. मी तुमच्या NGO बद्दल ऐकून आहे, तर तुम्ही थोडी त्याची इन्फॉर्मेशन देणार का? काय आहे, तुम्हाला ही कल्पना बेसिकली कशी सुचली? नक्की. आमच्या NGOचं नाव आहे सावली चॅरिटेबल ट्रस्ट. सावली. हां. 2007 साली आमचा ट्रस्ट आम्ही स्थापन केला. ओके. म्हणजे आई वडील खूप फिलॉन्थ्रॉपिक दानशूर होते. ते कल्चर आमच्याकडे आलं आहे. मग आम्ही पण यंग एज असताना असे लोकांना मदत करायचो. मग असं विचारलं की आपल्याला काय जे द्यायचं ते एक ट्रस्टच्या रूपानं केलं म्हणजे मग ते एन्ड्युरिंग बेनिफिट लोकांना मिळत राहील म्हणून आम्ही तो स्थापला. मी माझी मिसेस मोहना माझी आणि राजेश असं म्हणून आमचं बेसिकली आम्ही सुरुवात केली ती आदिवासी विभागामध्ये, म्हणजे ट्रायबल एरिया पालघर डिस्ट्रिक्टमध्ये, विक्रमगड आणि जवारमध्ये. ओके. आम्ही पहिल्यांदा 35 मुलींना शाळेतले अडॉप्ट केल्या. कारण त्यांना हॉस्टेल बाहेरची सोय झाली होती, म्हणजे जेवण खाण वगैरे काय नव्हतं आणि शिक्षणाचं. कारण तिथल्या मुली एकदा शाळेत नाही गेल्या तर त्यांना शिक्षण मिळत नाही, कारण लांब 10-15 मैलावर राहतात त्या. त्या दृष्टीने ते केलं. त्यांचं घर आणि त्यांचं आदिवासी पाड्यामध्ये आणि मग त्यांचे पालक त्यांना सोडत नाही, एवढं चालत त्याला. अच्छा, मग शाळेतच पाठवत नव्हते. शाळेतच पाठवत नव्हते. पावसात तर कोणाला पाठवतच अजिबात नाही. त्यामुळे ते हॉस्टेलची योजना करून त्यांचं सगळं खाणं पिणं राहणं वगैरे सगळा खर्च पुस्तकांचा तो आम्ही त्यांना अडॉप्ट केल्या. हे आदिवासी पाडा म्हणजे ते डोंगरामध्ये आहे का? डोंगरामध्ये वसलेले असतात, डोंगरावर असतात. ओके. आणखीन आता अनफॉर्च्युनेटली हा जो भाग आहे तो देर इज अ टोटल ॲब्सेन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे एकच नॅशनल हायवे सो कॉल्ड आहे नाशिकला जाणार. ते वाटेमध्ये रिक्षा नाहीत, ऑटो नाहीत किंवा आणखी कुठल्या सर्व्हिसेस नाहीत. बस आहे ती STची बस जाते तेवढी. गावागावामध्ये ST नाहीच आहे. लोकांना पायीच यायला लागतं आणि सगळी अंतरं खूप लांब आहेत 2 गावांवरली. कारण ते पाडे म्हणतात. गाव म्हणजे पाड्याला म्हणतात. पाडा म्हणजे गाव. वीज म्हणजे कधी आली कधी नाही असा तो लपंडा असतो विजेचा. पाणी शुद्ध नाही. विहिरीचं अनेक जानेवारी फेब्रुवारी ते पाऊस भरपूर पडतो. म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रात जास्त पाऊस त्या भागात पडतो. परंतु जानेवारीपासून पावसाचं दुर्भिक्ष सुरू होतं, कारण विहिरी भरल्या तरी संपतात, कारण उन्हाळा प्रचंड असतो. आणि बाकी प्रत्येक शेतकऱ्याची लँड जी आहे ती फार छोटी आहे, त्यामुळे तो तिथे पाण्याची साठवण्याची काही सहल करत नाही. त्यामुळे बायकांना खूप त्रास होतो. जानेवारीपासून त्यांना लांब जाऊन पाणी आणायला लागतं. आणि तिथली संस्कृती अशी की पाणी वगैरे बाईने जाणायचं. ती जरी 9 महिन्याची गरोदर असली तरी नवरा तिला गप्पा बसेल, काही करणार नाही, पण पाणी ती जाणार. तेव्हा आम्ही मग पाण्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी गावातल्या बायकांवरती असते. कारण त्यांनी फॅमिली बघायची, शेतालाही मदत द्यायची, सगळं त्यांनी करायचं. जेवणही करायचं, मुलांना करायचं. हार्ड वर्क आहे, अतिशय हार्ड वर्क आहे. म्हणून मग आम्ही पहिल्यांदा पाण्याची कामं सुरू केली. मग गावात तिथे विहिरी खूप आहेत. तिथल्या राजाने त्यावेळेस विहिरी खूप केल्या. कदाचित ती गावं नंतर लांब बसली असतील, त्यामुळे त्या आता विहीर लांब गेल्या. म्हणून आम्ही पहिल्यांदा इलेक्ट्रिक पंपने पाणी वर आणून त्यांना हे दिले, टँक दिले. गावामध्ये पाणी पाईपने नेलं आणि त्यांचं ते त्रास वाचवला. तर जवळजवळ 40 गावामध्ये आम्ही पाण्याची सोय केली. आणि तुम्ही आता किती वर्षांपासून हे काम करता? आम्ही 2007ला सुरू झालो. 2010 पासून आम्ही जवळपास 18 वर्ष आमचं काम चालू आहे. आता आम्ही तिथे काही गावामध्ये खाली नदी वाहते आणि वरती डोंगरावर लोक राहतात. तिथल्या बायका दर दिवशी 500 किलोमीटर खाली 500 फूट खाली जायचं, वर यायचं, असं 2दा करतात. म्हणजे त्याचं त्यांच्याजवळ 4 तास जातात, ते श्रम होतात. म्हणून मग आम्ही सोलर बसून सोलरने पाणी वरती खेचतो आणि मग गावामध्ये पाणी. खूप काम आहे ना, अजून खूप काम आहे. अजून खूप काम आहे. म्हणजे आता जे आम्ही करतोय ते काहीच नाही असं आम्हाला वाटतं. इतकं आहे. मुळात आम्ही मेडिकलची फॅसिलिटी तिथे नव्हती. सरकारी जरी योजना आणि प्रत्येक गावामध्ये युनिट आहेत मेडिकल हेल्थचे, पण तिथे डॉक्टर नसतो, नर्स नसते, औषधं 4च असतात.
त्यामुळे लोकांना जव्हार किंवा विक्रमगडला हॉस्पिटलमध्ये जायला लागायचं म्हणजे ते चालत जायचं. आजारी असलं तरी वाहतुकीचं साधन नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होता. मग आम्ही तिथे मेडिकल सेंटर काढलं आणि त्या मेडिकल सेंटरला खूप डिमांड आली आणि मग आता आमच्याकडे एक मेडिकल सेंटर आणि 3 मोबाईल व्हॅन मिळून जवळ 164 गावातल्या 1,65,000 लोकांना आम्ही आदिवासीला ही वैद्यकीय सेवा पुरवतो. म्हणजे आमच्या डॉक्टरची कन्सल्टन्सी, औषधं आम्ही देतो. आणखी कसल्या तपासण्या करायच्या असतील ते सगळं फक्त 20 रुपयामध्ये. पूर्वी 10 रुपये घ्यायचो, आता महागाई झाली 20 रुपये घेतो. आणि जवळजवळ 70,000 ते 80,000 पेशंट दरवर्षी. 70,000 ते 80,000 पेशंट गावातले, दरवर्षी येतात. आजूबाजूच्या सगळ्या गावातले. त्याचबरोबर तिथे हा भाग सगळा कुपोषणामध्ये प्रसिद्ध आहे. ओके. कारण एक तर काय 150 वर्षाची गुलामी नंतर आपली 75 वर्षाची गुलामी, त्यामुळे तिथला आदिवासी हा मानवर करून कधी आलाच नाही. तो जंगलात बाहेर विशेष आलाच नाही. आणि ते काय पैसे सरकार त्याला देतं, सगळे त्यांचे मंत्री आणि इतर लोकच खाऊन टाकतात. त्यामुळे डेव्हलपमेंट हा प्रकार ते नाही. कुपोषण प्रचंड आहे, कारण अन्न व्यवस्थित मिळत नाही. म्हणून आम्ही नंतर कुपोषणाचा मार्ग हे करण्यासाठी आता आम्ही 27 जिल्हा परिषदेमधल्या प्राथमिक शाळेतल्या 800 मुलांना दररोज सप्लिमेंटरी फूड आणि औषधं देतो. म्हणजे गेल्या 9-10 वर्षामध्ये आता एकही कुपोषित मुलगा नाही. कोरोना अचीवमेंट आहे, आता एक अचीवमेंट आहे. कारण कोरोनामध्ये फक्त एक 10 ते 12 मुलं झाली, कारण वेळ काही मिळत नव्हतं म्हणून. इंग्लिश मिडियम शाळा तुम्ही स्टार्ट केली आहे तिकडे? जून पासून सुरू होईल. ओके. त्यासाठी आमचं जवळजवळ 2 कोटीचं बजेट आहे. तर त्यासाठी आम्हाला आता एक आम्ही मेहनत घ्यायचा प्रयत्न करतोय. ते पैसे मिळाले आम्हाला तर नक्की. आणि शाळा एक वेगळ्या धर्तीची आहे. ही शाळा म्हणजे आम्ही त्या कुडाळला पण काम करतो. त्या कुडाळला एक शाळा आहे कसालला. तिथे ते रोबॅटिक आणि एआयचं पण शिक्षण पहिलीपासून देतात. आणि संस्कृत, इंग्लिश, मराठी हेच त्या पद्धतीचं शिक्षण आम्हाला ह्या आदिवासी शाळेमध्ये द्यायचं आहे. आमचं त्या शाळेची टायप आहे. म्हणजे आमची सावली आणि ती शाळा असं एकत्रपणे आम्ही काम करतो तिकडे. तसं तिथे पण काम करायचं आहे आम्हाला. एक वेगळ्या तऱ्हेची शाळा करायची आहे. फक्त 35 मुलं आम्ही घेणार प्रत्येक वर्गात. आणि तिथल्या आदिवासी मुलांना एक वेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगळ्या जगात द्यायचा एक प्रयत्न आहे. मग ह्याच्यासाठी आता तुम्हाला काय तिथनं मदत लागणार? जवळ मदत जसं पैशाने मदत झाली तर 2 कोटीचा आमचं प्रोजेक्ट. ओके. त्या दृष्टीने काही पैसे द्या. आमच्याकडे फॉरेन कॉन्ट्रीब्युशनचं आमचं रजिस्ट्रेशन आहे. ओके. त्यामुळे पैसे यायला काही प्रॉब्लेम होत नाही. स्टेट बँकेचे पैसे येतात. आणखी वस्तुरूपाने काही देता येईल. वस्तुरूपानं मुलांची शिक्षणाची पुस्तकं असतील, नोटबुक असतील, बॅग, शूज, युनिफॉर्म, चालायला यायला चालायला तसं काय असेल किंवा ट्रान्सपोर्टसाठी काय देता येत असेल ते असं काही. सायकल वगैरे असं तुमचं? सायकल आता आम्ही मुलांना सायकली देतो. सावलीमधून आम्ही साधारण दरवर्षी, पण त्यात पुऱ्या पडत नाही. त्यामुळे विशेषतः मुलींना आम्ही सायकली देतो. आणि अशा तऱ्हेने ते त्यांची सुविधा अनेक. आता आम्ही न्यूट्रिशियस फूड पण त्यांना देणार आहोत शाळेत जाणाऱ्या मुलांना. तर त्यासाठी त्यांना काही मदत करता आली. कारण उत्तम शिक्षक आम्हाला नेमायचे, त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. शिक्षकांचे पगार वगैरे दरवर्षी आता आम्ही जो एस्टिमेट केलाय तो आमचा ऑपरेटिंग लॉस सुरुवातीला पहिली 5 वर्ष तरी कमीत कमी 20-20 लाख रुपये आहे. पण तो आम्ही सावली डोनेशन मधनच वेळ करतो आणि पैसे पण. तुम्हाला आता एवढं डोनेशन येतंय का? डोनेशन आता म्हणजे काय की काही CSR फंड आमच्याकडे येतात, हे मेडिकलसाठी वगैरे येतात. शाळेसाठी सुद्धा आम्ही जमवायला प्रयत्न सुरू केलाय आमचा. येतात. तुम्ही जर काम चांगलं करत असलात तर लोकांचा विश्वास असतो. लोक जेव्हा येऊन बघतात तेव्हा लोकांना प्रत्यक्षात वाटण्यापेक्षा रिपोर्ट बघितल्यानंतर खूप जाणवतो. आणि मग त्यांना आणखी सत्यता पटते, मग त्यांच्या मित्रांना ते सांगतात. आणि आम्ही कुठे प्रचार करत नाही पहिल्यापासून. आम्ही विशेष अजून म्हणजे मला असं वाटतं की अजून जर लोकांना कळलं, कारण लोकांना मदतीची हळूहळू इच्छा तर असते, पण कुठे करायची मदत? हळूहळू आम्ही करतोय ते. आमच्या लक्षात आले का? आणि आपल्या ह्या आता माझं YouTube आहे प्रज्ञास डिवाइन वर्ल्ड, ह्याच्या माध्यमानं आपण जरूर लोकांना सांगू की त्यांना जर काही मदत करायची असेल तर ते तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील. आणि त्यांना पाहायचं असेल तर येऊन पाहूही शकतात. कारण खूपशा अशा छोट्या छोट्या सोसायटीच्या संस्था पण असतात ज्यांच्याकडे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्यांना द्यायच्या आहेत मुलांना. विशेषतः काय माणसाला विश्वास संपादन करणं पण म्हणजे लोकांना खूप द्यायचं असतं. तरुण लोकांना सुद्धा ते दानशूर आहेत, पण त्यांना विश्वास नसतो की पैसे कुठे जात आहेत आणि त्यांना कामही करायचंय, पण त्यांना ती दिशा मिळाली तर ते नक्की तुमच्यावर. आम्हाला आवडतं की आमच्याकडे येऊन बघितलं आणि काही सूचना दिल्या तर आम्हाला आवडतं ते. जरूर सगळ्यांना आवाहन करीन, अपील करीन की तुम्ही जरूर या. तुमच्या मित्रांना पाठवा, बघा, आणि तुम्हाला जर आवडलं तर काय कमी असेल तर आम्हाला सुचवा. बरोबर. आणि ह्याच्या माध्यमातून मी बरीचशी महाराष्ट्र मंडळं आहेत जी सौदी अरेबिया, बहरीन, दुबई, कतार, ओमान, UK किंवा इतर अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये आहेत. रोमेनिया समजा, हंगेरी,
ह्या सगळ्या सांगेन मंडळांना की जेव्हा तुम्हाला असं वाटतं काही तुमच्या मंडळातर्फे तुम्हाला काही मदत करायची असेल तर ते तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सावली फाउंडेशनला ते मदत करू शकतात. चॅरिटेबल ट्रस्ट, सावली चॅरिटेबल ट्रस्टला मदत करू शकतात आणि तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स मी देईन. सो त्यांना जर इच्छा असेल तर ते जरूर तुम्हाला कॉन्टॅक्ट. आमचा अॅन्युअल रिपोर्ट जातो सगळ्या डोनरला, लोकांना काय करतोय आणि तो आणि तुमची वेबसाईटही असेल, वेबसाईट आहे, ती आपण शेअर करू. वेबसाईट आहे आणि आमच्या रिपोर्टमध्ये आमचे हिशेब पण दिलेले असतात. बरोबर, म्हणजे आम्ही काही लपत नसेल. बरोबर, ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट आहे. करू आहे कारण तुम्ही एवढी मेहनत करताय त्या लोकांसाठी, तर ते कार्यच असं आहे. टीम पण चांगली आहे आता आमची. बरोबर. आता एक 2-3 60 वर्ष आत्ताच रिटायर झालेल्या लोकांना काम करायचंय. अच्छा. तरुण मुलांना काम करायचं येत आहे. जरूर. त्यामुळे हे काम वाढवायची इच्छा आहे. तर ज्यांना इच्छा आहे काम करायची त्यांनी तुम्हाला जॉईन करू शकतात. तर आम्ही तसंच हे काम कुडाळला पण करतोय. अच्छा. कुडाळला आता जवळजवळ आम्ही एक